सेवाभावी कार्य करत राहत असताना संत गाडगेबाबा महाराजांच्या सेवा कार्याकरिता मला संधी मिळाली. त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार सुलभा खोडके यांनी केले. त्या श्री गाडगे महाराज समाधी मंदिर गाडगेबाबा नगर अमरावतीच्या वतीने श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी महोत्सव शुभारंभाप्रसंगी बोलत होत्या. बोलताना त्यांनी मतदारांना धन्यवाद दिले. ज्यांनी मला सेवा कार्याची संधी दिली त्या सर्वांचे मी आभारी आहे, असे त्या म्हणाल्या. संस्थेचे विश्वस्त तथा गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम सुलभा खोडके यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन तथा हारार्पण करून तीर्थस्थापना करण्यात आली. तेव्हा संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते आमदार सुलभा खोडके यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर संत गाडगेबाबांच्या प्रचार गाडीचे पूजन सुद्धा त्यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर राजेंद्र लंगडे, डॉक्टर गोहाड, ज्ञानेश्वर कुर्वे, नरेशचंद्र काठोडे, भरत रेडे, प्रदीप बाजड आदींच्या उपस्थितीत श्री गाडगे महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ झाला. उपस्थित सर्वांचे व्यवस्थापक प्रकाश माने यांनी आभार मानले. त्या प्रसंगी सागर देशमुख, सुधीर ढोंगडे, गजानन देशमुख, गजानन जवंजाड, मंगेश वानखडे, अतुल रेडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.